सविता 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 आई तू बोलू नका आता. त्या राजाला तर मी आता खलासच करून टाकतो. सविता थांब थांब सविता थांब. लवकर सांगा तुमचा राजा कुठे आहे. लवकर सांगा तुम्ही, नाही तर आता सगळा घराचा सत्यानाश करून टाकतो मी आता. त्या राणीने माझ्या बहिणीला लुटून दिलं ना. सविता राजा घरी नाही आहे, घरी नाही आहे राजा. नाही खोटं बोलून आला तुम्ही. त्या राजाला तर मी आता खलासच करून टाकतो. त्याचं प्रेम प्रकरण संपूनच टाकतो मी आज. अरे बापरे, सविता आली वाटते. बंदूकचा आवाज येऊन राहिला. राजा तू जर बाहेर गेला तर तू खलास. नाही, घरात कधी आली इकून लपून राहतो मी. इकून कोणी येत नाही शोधायला. हे राणीला काही गरज होती काय मनीषाला लुटून द्यायची, चापट मारायची. बरोबर चालू होतं बरं. पाय काय होते आणि काय नाही आता. लवकर सांगा तुम्ही, आवाज द्या लवकर राजा घरातून. अरे बापरे, सविता खरं सविता राजा घरात नाही आहे. नाही तर तू पोहणे घरातून. पोहणे सविता, राजा घरात नाही आहे. आई आई तुला माहिती आहे ना मी घरात यावं म्हणून. तू खालीच म्हणतो पोहणे म्हणून. मी नाही पोहणे येत. त्याला आवाज द्या तुम्ही घराच्या बाहेर. लवकर आवाज द्या तुम्ही. पै राजा, पै पै बाहेर राजा. ते सगळं घर शोधून काढीन राजा. पै पै. चिंताजी बाबा, राजा बाहेर गेला का नाही. हा शांते, मग अशीच गेला तो. दूध 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 आणायला गेलेला. दूध पाहून घे सविता, दूध आणायला गेला का नाही तो. सविता सखूबाई. अरे बापरे, दादी दादी आईले काय झालं दादी. आमच्या सोबत आई आमची बोलली की नाही. ओजस बेटा, तुमची आई लय रागांदी आहे. तिच्या बहिणीला दुःख झालं ना, लय रागांदी आहे. बोलीन बोलीन. चिंताजी बाबा, हा राजा घरातच आहे. सविता थांब 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 सविता थांब. सविता अरे बापरे, काय झालं काय झालं सविताले. त्याला शांताराम भाऊची सून होय आणि तिची आई त्याला धावत भयात. काय झालं शांताराम भाऊले माहित नाही का काय माहित. थांब फोन करून विचारतो शांताराम भाऊले. हॅलो शांताराम भाऊ, महादेव बोलतो मी. बोल बोल शांताराम. का सुनील के बरं नाही का राजाच्या बायकोले. काय झालं महादेव. अरे वाटते रस्त्यानं बंदूक घेऊन दिसली मग धावत पळत जाताना. काय झालं शांताराम भाऊ, ठीक आहे ना सगळं. हा 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 ठीक आहे महादेवजा, ठेवतो मी कामात. हॅलो 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 शांताराम भाऊ. अरे बापरे, नाही नाही कधी भांडणं झाली वाटते म्हणून शांताराम भाऊनं बी ठेवून दिला फोन. ते तर अशी ठेवत नाहीत ना. चल सविताला सांगतो. सविता काही ना काही माहिती काढतेस काय झालं काय नाही शांताबाईच्या घरी. तर राणी कुठे गेली राणी. हा हा आली आली आई. घे म्हणा आता मनीषाले. लय दाखवून आली होती माझ्या अंगावर. तिला वाटे राणी राणी काही करतच नाही. आता कशी बसली मन दाबून. अरे देवा, किती खुशीचे दिवस होते. काय झालं संदीप. काय झालं संदीप. आई आई काय सांगू तुले. आई डॉक्टरनं सांगितलं आई बाळाच्या जीवाला धोका आहे. आई 3 महिनेच झाले होते आई मनीषाले. डॉक्टरनं सांगितलं की बाळ वाचू शकत नाही. आई काय करू आई. संदीप काही काळजी नको करू संदीप, सगळं चांगलं होते संदीप. आई तू मला सांग आता, तुला काही गरज होती का त्या राणीच्या घरी जायची. सांगाय काही गरज होती का जायची. मी म्हटलं बाप्पा मनीषाले आपण जाऊन ये. मला जबरदस्तीने घेऊन गेले रे संदीप मले. आई तू चुकी आई सगळी. त्याच्यानं माझ्या बाळने राहिला आज. संदीप संदीप बोलू नको तू. संदीप संदीप करू नको तू. मेला संदीप त्यासाठी. अरे देवा, किती खुशी होती माझ्या पोराले. किती माझ्या घरांदी वातावरण चांगलं होतं. पोरीचं लग्न ठरलं. मी आजी होणार होती. देवा, या राणीनं सगळा सत्यानाश करून टाकला माझ्या घराचा. आता काय करू. जाऊ तर राणीच्या घरी. मला तर वाटते तिच्या नावाची पोलीस कंप्लेंटच करून द्या. हाव करतोच मी काही ना काही. उठून उभं थांब म्हणा. आई आली का तू दवाखान्यातून. काय म्हणते वहिनीची तब्येत. काही नाही शिवानी. सगळं धिंगाणा झाला शिवानी. संदीप मायावरच खूप नाराज आहे संदीप. आई वहिनीची तब्येत चांगली आहे ना. हा तिची तब्येत चांगली आहे. जाऊ दे आई, जे नशिबात आहे तेच होते आई शेवटी. दादाला तू समजून सांग आई. वहिनीला घरी नाही आणलं काय. नाही शिवानी, आज आणा लागेल घरी. शिवानी तू एक काम कर, तू संदीपला समजून सांग. शिवानी जे झालं ते होऊ दे म्हणा आता. शिवानी तू लग्न आहे पुढे अजून. सगळं तयारी राहिली आपली करायची. हा जर असा रागून भरला तर जमणार नाही शिवानी. तू समजून सांग दादाले.
आई तू काही काळजी करू नको, मी दादाला समजून सांगतो आणि आज वहिनीले घरी घेऊन ये. संदीप दादा, संदीप दादा. बरोबर आहे शिवानीचं, रिकामी पोलीस स्टेशनचे कामं करायला पुरत नाहीत. लग्न आहे घरी, नावाची बदनामी होईल सगळी. पण शांताबाई सांगेन, शांताबाई तिचा चांगला बदला घेत होतो. शांताबाई शांताबाई शांताबाई. गंगूबाई, काय म्हणते मनसीची तब्येत? मी तर राणीच्या घरी चालली ना, तिनं तर सगळा सत्यानाश करून टाकला म्हणते. हा शांताबाई, मी त्या घरी येऊन आली होती शांताबाई. हे राणी कोण होय तर राणी सगळा सत्यानाश करून टाकला शांताबाई. माझ्या घरातलं सुख चैन सगळं छिनून घेतलं तिनं राणीनं. तिचं बी कधी बरं होणार नाही. तिनं एवढं नुकसान केलं ना गंगूबाई. पाय, देव तिचं चांगलं करते का पाहायचं. तिच्याच घरी चालली मी आता. तिच्या नवऱ्याले, तिचे सासू आली म्हणते ना घरी. तिची करीने सांगतो मी आता. गंगूबाई चल, तू चलशील तर माझ्यासोबत. चल ना, दाखवलं तिथे 2 गोष्टी. चल, ले माजली ना ते शांताबाई. त्या पोराचं शोभत नाही, पण तिचा साथ दे ना शांताबाई. 2 लेकराचा बाप झाल्यावर तू एवढी मोठी बाई असून काय कामाची शांताबाई. राग नको येऊ शांताबाई तुले, पण मी जे म्हटलं ते खरी गोष्ट आहे शांताबाई. दे ना फटके पोराले चांगले. त्याला डोक्यात घेऊन राहिली तू. घराचा सत्यानाश करू राहिली शांताबाई हातानं. ऐकत नाही त्या पोर का? त्याच्या बापाला सांगणार असे नखरे द्यायचे. बरोबर आहे गंगूबाई तुझं. चल चल, बरोबर आहे गंगूबाईचं. हातानं सत्यानाश झाला घरातला. का रे शांताराम? शकुनाबाई, तू कधी आली? मी त्या घरच्या हाती नाही आली. मी इकून चालली म्हणून तोंड घातलं त्या घरांनी. शांताराम, मनीषाले काही नाही म्हणते आता. काही माहित नाही शकुनाबाई, काय आणि काय नाही. शांती बी गेली आताच. मैसून आलती बंदूकची गोळी मारायसाठी राजाले, पण राजा लपला घरांनी. आताच राजा घराच्या बाहेर पळाला. अहो बाई बाई, पाय शांताराम मला बरं पाहत नाही ना शांती. त्याचा नतीजा भाई बरं. हा लक्षात ठेव शांताराम. तू त्या बायकोला समजून सांग, माया बहीणसमोर चांगली राहत आहे म्हणा. पाय सगळं घर फानोफान झालं. हा शकुनाबाई, बरोबर आहे शकुनाबाई. तूच नजर लागली माझ्या घराले. शांताराम कसा बोलून राहिला शांताराम तू? शकुनाबाई, तू अशी बोलून आली शोभते तुला? आ किती मी तुझी साईड घेऊन बोलतो तरी तुला जाणीव नाही आहे. तरी माझ्या जखमेवर मी टाका लिहून राहिली तू एक 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 एक. शकुनाबाई, असं तुला बोलणं शोभत नाही शकुनाबाई. अशी बोलत जाशील ना तर माझ्या घरी नको येत जाऊ. तो बस झाला शकुनाबाई. तुला शांती म्हणते तेच बरोबर आहे शकुनाबाई. बापरे, का रे शांताराम गेल्या बायकोच्या आहारी तुझं. मला माहित आहे ना, शांती त्यावर बरोबर जादू करते. जादू करायला एवढं मोठं घर उद्ध्वस्त होऊन राहिलं तरी दोघांची मस्ती मोरली नाही. पुरं घर उद्ध्वस्त झाल्यावर मुलीन काय माहीत. शांती, चुकलं शांतीमय. मी मा बहिणीला साथ देत जा. आता ओळखलं नाही मा बहिणीले कोणत्या लायकची बहीण आहे तर. येऊन राहिली एवढं तेवढं बोलून राहिली ना अजून चालली. झाले तिचं 2 वेळा एवढ्यानं. नाही, आता मी शांतीला साथ देईन. लेकराला पाठवलं मी शाळेत. शांती पाहतो कुठे गेली. अरे बापरे, शकुनाबाई आता ओळखलं मी. गंगे, तुला माहीत पडलं का काही शिवानीच्या घरचं? नाही बोलायची बाबा. काय झालं शिवानीच्या घरी? तिच्या घरी तर आता साखरपुड्याची तयारी चालू असेल जोरदार. नाही, तिच्या वहिनीने दवाखान्यात भरती केलं म्हणते. तब्येत नाही चांगली. अरे, आपण गेलो त्या दिवशी तर तब्येत लय चांगली होती. आता अचानक काय झालं? बरोबर आहे, दिवस आहेत ना तिले. आता तब्येत कमी जास्त चालूच राहते आता 9 महिने. बरोबर आहे ते. कुठे गेला गोल्या? काय झालं बाबा? अरे गोल्या, काय झालं गोल्या? कोण किंवा नाराज आहेस बाबा? शिवानीच्या वहिनीले बरं नाही तब्येत. दवाखान्यात भरती केलं. आज आणून आले घरी. गोल्या, काय झालं त्या पुरुषी तब्येतीले? आता तर आपण गेलो होतो तर टकाटक तब्येत होती रे. एवढं काही माहीत नाही, पण शिवानीचा फोन आला होता. गोल्या, तू का जेव्हा नाराज होऊन राहिला? आई, मला लय खराब वाटलं. किती स्वभावानं चांगली आहे मनीषा वहिनी. पाय, मनीषा वहिनीसोबत असं झालं. गोल्या, नाराज नको हो. चालते ते आता तब्येतीचं. आता तुझे खुशीचे दिवस आहेत. आता तुम्ही खुश राहायला पाहिजे. गोल्या, का रे? मग आता काही म्हणे का शिवानी साखरपुड्याबद्दल? कधी आहे, काय आहे? काही लेट गेट केला काय? नाही आई, लेट नाही केला, पण मीच म्हटलं शिवानीले 4-5 दिवस पुढे लोट म्हटलं. तुमच्या घरचं वातावरण चांगलं होऊ दे, नंतर करू म्हटलं साखरपुडा. चांगलं केलं गोले, चांगलं म्हटलं तू. आमच्या मागं पण योग्य निर्णय घेतला तू गोले. आई, मला ऑफिसमधून फोन आहे. चाललो मी ड्युटीवर. ठीक आहे गोल्या, जाय ड्युटीवर जाय तू. काही नाराज नको होऊ. एवढा जे व्हायचं आहे ते ओघळूनच येत असते गोल्या.
पाहून घे गंगे, गोल्या आपला किती मनानं हळवा आहे. मग आईचे गुण पडले ना त्याच्या अंगात, म्हणून तुमच्यासारखा थोडी आहे की तो. आण थैली, भाजीपाला आणून दे म्हणते ना, आण भाजीपाला आणून देतो. मामीजी, तुम्ही नाराज कोण आहे? मनीषाजवळ थांबसांदा तुम्ही एकदम खुशीनं राहा. तिला काहीच माहीत नाही पडलं पाहिजे. जवळ बा, कशी खुश राहू मी. पोरगी एवढ्या सदम्यातून निघाली तर तुम्ही त्या रूममध्ये जा बसायले. मामीजी जा तुम्ही, सविता वहिनी बसेलात का त्या रूममध्ये जा बसायले. माझ्या बायकोले काहीच कोणापासून त्रास नाही झाला पाहिजे. पहिलेच ती खूप सदम्या होऊन बसली. मनीषा, तुझा बदला नंतर घेईन मनीषा मी. पहिले तुझी तब्येत चांगली होते मनीषा. कशाला गेली मनीषा तू? नाही नाही, तिचा आता बदला घेणारच आहो मी. अरे बापरे, सविता नव्हती ना तमाशे करावं. सविता बस करतो रडणं सविता. मनीषा ऐकू जाईल ना, अजून मनीषा नाराज होऊन जाईल सविता. पहिले असं तिला बरं नाही आहे. सविता वहिनी, तुम्हाला ऐकायला नाही राहिलं काय? रडू नका म्हणून. चुपास ना, असं नको बोलू ना. आई, माझ्या बायकोला त्रास होते ना, मग तू सांगता सविता वहिनीले तुमच्या घरी जा म्हणा रडायला. मनीषा 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 काही मेली नाही आहे. अरे तुम्ही अकात करून राहिले वहिनी. चुपास ना, जाय ती मनीषाजवळ जाय. तर वहिनीला सांग मग, माझ्या बायकोला काही त्रास झाला नाही पाहिजे. आई पहिले ती किती सदम्यातून निघाली. तुझी बायको होय तर तिची बी बहीण होई ना, जेवढं तू करून राहिला. सविता होती सर. नाही नाही, मनीषाला घरी आणलं. शांती थांबू नको तिचा, अजून माझं नाही. नाही नाही, सविता लय राग आणली आहे. सविता रडू नको सविता. अरे बापरे, सकू बाई बी आहे. चल चल शांती चल. बरं झालं माझ्या घरात नाही घुसली डायरेक्ट. मनीषाला आणलेला घरी आणि सविता तिथेच बसायला आहे. अजून तमाशे झाली असते. संदीपनं म्हटलं असतं शांता काकू आली आणि तमाशे करून राहिली. नाही 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 नाही, पेशंटच्या समोर बरं नसतं वाटलं. बरं झालं शांती तिथून चालली आली. चल, घरी चिंतेचे बाबा पाठ पाहत असतील. थांब शांताबाई, काऊन धात पाय चालली शांताबाई? आता काय गुन्हा केला ते अजून? ओ सविता, शिल्लक बोलू नको. म्हणजे गुन्हा केला त्याचे धावा लागते काय? काही महत्वाचं काम असू शकत नाही का बाईले? आणि तू विचारणारी मला कोण आहेस? सांग मला, तू विचारणारी कोण आहेस? तसं नाही शांताबाई, प्रेमा खात्री विचारून राहिली शांताबाई तुले मी. नाही तर तुला कोण विचारते हो शांताबाई? तूच तर बॉसच पहिले. सरतो मग तू मोठे मदान उभी राहिली. काऊन चालली, काय चालली, चौकशा करून राहिली. मला माहिती आहे ना शांताबाई, त्या पोराच्यानं सगळा सत्यानाच झाला शांताबाई. आणि त्या पोरीनं जेवढे गुण केले त्यांनी दिसले का तुला सविता? का झाली की भांडणावर सरकी तू तर मायावर? हा, दोन चपलतं दोन झेपलतं, एवढा धंदा आहे का तुले? शांताबाई शांत शांत शांताबाई, तुझी सून बंदूकची गोळी घेऊन मला दिसली होती शांताबाई. मग काय करू मी? जाणं तू पाहायला तिलेच पाहायला तली शांताबाई मी. पाहिलं तू पाहून घ्या मंडळी कशी विरोधक असतात. आपल्यापासून चौकशी करतील, आपल्याच विरोधी करतील. पाहिलं सविताने? पाहिलं तुम्ही मंडळी? शांताबाईच्या मागं दगदग असल्यामुळे शांताबाई काल व्हिडिओ टाकू शकली नाही. पण आता शांताबाईचे व्हिडिओ रेग्युलर येत जातील. पण तुम्ही शांताबाईला साथ नाही देऊन राहिले. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. खूप जणांच्या नावाच्या कमेंट आल्यात. चला आपण नावं घेऊ आणि शांताबाई नावं रेग्युलर घेणार आहे. रोज नावाचे कमेंट करा. पहिले चॅनल सबस्क्राईब करा बरं. मंजुषा पडावकर, पद्मजा पाठक, चित्रा जावरकर, मनोज रघुवंशी, सुशीला गांधी, अर्चना सवई, गणेश उमरकर, संगीता ठाकूर, नीता बंड, प्रियंका वानखडे, सुवर्णा मोटे, कल्पना आर मंडाळे, रंजना इंगोले, माया चव्हाण, लक्ष्मी वडेकर, प्रणिता मेश्राम, सोहम पेंडसे. चला मग आणखी उद्याच्या व्हिडिओमध्ये नावाची कमेंट करा. उद्याच्या भागामध्ये तुमचं पण नाव घेईन. पण शांताबाईले साथ द्या बरं. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या. थंडी खूप पडत आहे.